रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा परिक्रम पायी करत असताना आजचा दिवस आहे 82वा आणि आज तारीख आहे 11 फेब्रुवारी 2026. बघा सकाळी आमचं रामकोटी या तीर्थावरून प्रस्थान झालं. पुढं बरंच तीर्थ घेत आलेलो आहोत आम्ही. अमरकंटक धाम आहे आणि कपिलधारा, दूधधारा, कपिलधारा, पंचधारा, दुर्वास ऋषी गुंफा. त्या गुंफेमध्ये खूप असं दुर्वास ऋषींची मूर्ती आहे, नर्मदा मैयाची मूर्ती आहे. खूप छानच दर्शन झालं बरं का. दुपार भोजन आता इथं मृत्युंजय आश्रममध्ये झालेले आहे आणि मी ज्या घाटावर आलेला होता हा घाट आहे रामघाट. बघा तर तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवतो हा घाट. हजारोने लोक जरी आले तरी या घाटावर काय होतं, दर्शन होते. हे पाणी खूप छान असं स्वच्छ पाणी आहे आणि खूप स्वच्छतेची काळजी घेतात बरं का. इथं खूप असा लाखोने लोक जरी आले तरी या घाटावर काय होतात, एकदम आज चांगलं स्नान होतं बरं का. खूप असं आता माझ्यासमोर एकदम स्वच्छ पाणी आहे आणि स्नान करण्याला एकदम असं छान पाणी आहे. नर्मदा मैयाचं जे बाळरूप आहे हे बाळरूपात ही नर्मदा मैया इथून वाहते. मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आता बघा या घाटावरून आता आम्ही स्नान करून पुढं मायका बग्यामध्ये पूजा करणार आहोत. त्याला जलपरिवर्तन म्हणतात, तटपरिवर्तन म्हणतात. म्हणजे उत्तर तटाने आता हा घाट आहे. उत्तर तटाने चालत असताना मायका बग्यामध्ये जलपरिवर्तन होणार आहे आणि तटपरिवर्तन म्हणजे उत्तर तटाने चालत असताना आता तटपरिवर्तन म्हणजे दक्षिण तट चालू होणार आहे. आज दक्षिण तट दुपारून चालू होते आमचा आणि मग पुढे सोनमुंडा, रेवाकुंडाचं दर्शन होणार. संध्याकाळी मुक्काम आमचा पुणेवालीन धर्मशाळा आहे. दक्षिण तटाने चालत असताना त्या रामकुंडापैस रामकुंड आहे, खूप छान असं नर्मदा मैया. तिथं छान दर्शन, संध्याकाळी स्नान आणि पूजा. आजचा दिवस विश्रांती आमची अमरकंटकमध्येच आहे, फक्त दक्षिण तटाला आहे. आम्ही आलो आहोत मायका बग्यामध्ये आणि बघा ही आता हनुमानधार आहे. हे धार आम्ही पुलावरून ओरडतोय. माझ्यासमोर जाधव बाबा आहेत, गोलपताई आहेत, कामटे बाबा आहेत, पहिला पंढरपूर वागचौर ताई आहे. चला गोरक्षाया नर्मदे हा. नर्मदे हनुमान धार आहे. या धारेवरून पूल बांधलेला आहे हा. आणि आता आम्ही मायका बग्यामध्ये पूजा करतोय. आजचा 82वा दिवस आहे. हर नर्मदे. नर्मदा परिक्रम पायी करत असताना आम्ही आलो त्या तीर्थावर. तीर्थ आहे मायका बग्या आणि बघा आता इथं जलपरिवर्तन होते, तटपरिवर्तन होते आणि बघा सगळ्यांनी पूजा मांडलेलं आहे. आमचे पंढरपूर बाबा आहेत, गोलपताई आहे, जाधवताई आहे, गोरक्षाया आणि जाधव बाबा आहेत समेत सगळ्या महिला भगिनी. आणि बघा हे आमचे कामटे दादा आहेत, DR सर आहे. चला फुलेताई आहे. या सकाळ ठिकाणी हे जलपरिवर्तन होणार आहे बघा आणि तटपरिवर्तन होते. दक्षिण तटाने आता प्रवास चालू झालेला आहे आमचा. पूजा होऊन दक्षिण तटाने प्रवास चालू होते आमचा. गेले 3 महिने नर्मदा परिक्रम पायी करत असताना उत्तर तटाने चालत असताना आज दक्षिण तटाने आमचं प्रस्थान होणार आहे. या ठिकाणाहून पूजा, या ठिकाणी मैयाची आरती आणि जलपरिवर्तन होते. हर नर्मदे नर्मदे हा. मायका बग्या नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे नर्मदे हार, नर्मदे हार. ओम जय अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवक सुर नर मुनि पदगारद पदवंते. ओम जय जगदानंदे. बघा हे आता जलपरिवर्तन या ठिकाणी जलपरिवर्तन आहे. हो जलपरिवर्तन हा देता हो. नर्मदे या मैयाच्या या मायका बग्यामध्ये पूजन झालेलं आहे, जलपरिवर्तन झालेलं आहे आणि तटपरिवर्तन होते. बघा आता आमचा उत्तर तटाकडून आता दक्षिण तटाने हा प्रवास चालू झालेला आहे. आजचा 82वा दिवस आहे. हर नर्मदे हर नर्मदे गोरक्षाया हर नर्मदे. बघा आता दक्षिण तटाने प्रवास चालू झालेला आहे. आता अमरकंटक ते ओंकारेश्वर हा 1 महिन्याचा प्रवास शेष राहिलेला आहे. तीर्थावर आहे सोनमुंडा आहे. हर नर्मदे हर सोनमुंडा आहे. आणि बघा आता खाली आम्हाला जो सोनमुंडाचा उगम आहे तुम्हाला दाखवतो मी.
खूप छान असे इथं मंदिर आहे बरं का. भद्रसेन राजा होता नर्मदे आर हा सोनभद्र नदीचा उगम बघा हा एकदम छान आहे. आणि भद्रसेन राजा होता आणि नर्मदा मायाची त्याच्याबरोबर जो विवाह होणार होता तो झाला नाही. आणि बघा आता ही दक्षिण हे छत्तीसगडला गेलेली आहे नदी बरं का. हरार नर्मदे यार बघा खूप छान माहिती सांगितली बाबांनी. हरार नर्मदे बघा ही नदी आहे. हो सोनमुंडा उद्गम स्थान आहे नदीचं. खूप छान असा या ठिकाणी कुंड आहे. आणि हा भद्रसेन म्हणजे सोनभद्र राजा आहे. भद्रसेन राजा हरार नर्मदे मान तीर्थाला होते तीर्थ आहे रेवाकोंड. चला तर आता रेवाकोंड दर्शन घेऊया आपण. बघा हे रेवाकोंड आहे नर्मदा मैयाचं प्रागट्यकरण आहे. 5 कुंडांमध्ये मान तीर्थ आहे रेवाकोंड. आणि बघा हे अमरकंटक धाम आहे. आणि मायका बग्यामधून ते जो गुप्त आहे हे नर्मदामध्ये इथं नर्मदा माई इथं प्रागट्य म्हणजे प्रकट झालेली बघा. आता पुढे जी धार आहे ती पतली धार म्हणतात ती पुढे गेलेली आहे बघा. आणि आम्हाला तिकडे जाता येत नाही नर्मदा परिक्रमा खंडित होते म्हणून नर्मदा मैयाचं जे ही जे मूर्ती आहे इथं नर्मदा मैया प्रागट्य झालेली बघा. आणि रेवाकोंड आहे रामकृष्णारी नर्मद्यार बघा. आता संध्याकाळचे 5 वाजलेले रेवाकोंड दर्शन झालेले आज 82वा दिवस आहे. आणि खूप छान असा या ठिकाणी रामजानकी मंदिर आहे. चला तर आता मंदिरात दर्शन घेऊया रामजानकी मंदिराचं. नर्मदे बघा खूप छान असा मा नर्मदा समोरच आहे बघा. रामघाट आहे खूप छान असा घाट आहे. आणि या घाटावरच आमचा मुक्काम आहे. इथं नर्मदा बघा ही छान मूर्ती आहे. आशुतोष महादेव भगवान आहे. आणि अमरकंटक धाम आहे बघा. खूप छान अशी नर्मदा मायाच्या पात्रामध्ये ही मूर्ती. हा नर्मदे आर्ट सेवा न्यास आहे. आणि पुणेकरांचा आश्रम आहे बघा. खूप छान इथं सेवा आहे. आजचा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 82वा दिवस आहे. आणि बघा हे आमचे DR सर आहे. गोलपताई आहे वागचौरे ताई आहे गोलेताई आहे. पुढं हा पुणेकरांचा आश्रम आहे. हॅलो हा पुणेकरांचा आश्रम आहे. थोडा टाईम झाला उशीर झाला आज पूजा होती चालू ना त्याच्यामुळं. हे आमचे पंढरपूर बाबा आहेत. आणि बघा हे पुण्याचे दादा हे सेवा करतात. हरार नर्मदे बाबा हा सेवा करतात बघा. हे स्वतः सेवा का 8 वर्ष झाले. बोला की किती वर्ष 8 वर्ष झालं हो सेवा करतात. मावशीकडे या. नाही हा मग आजचं विश्रांती आणि 82वा दिवस हरार नर्मदे. शुभरात्र 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 मच्छिंदर गोरक्षाया आदेश.